मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे महत्त्वपूर्ण। आजची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। पगाराचे नवीन नियम लागू, कर्मचाऱ्यांच्या हिताचे कायदे व आर्थिक फायदे जाणून घ्या। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या संदर्भातून चला स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज, भारतातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन पगार विषयक नवीन कायदे अस्तित्वात आणून जुने कायदे आता रद्द होणार आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहूया। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण। मित्रांनो, भारताच्या नवीन लेबर कोर्टमुळे कर्मचाऱ्यांच्या रचनेत मोठा बदल झाला आहे। म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठा बदल झाला आहे। 28 जूनचे नवीन कायदे बदलून आता 4 नवीन लेबर कोड लागू करण्यात आले आहे। या कल्पनेने मागील मुख्य उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता देणे आणि सर्व कंपन्यांसाठी एक समान पारदर्शक नियम लागू करणे ही मूळ कल्पना आहे। त्याचबरोबर जुन्या 60 वर्षापासून चालत आलेली पगाराविषयीची गुंतागुंतीचे सर्व नियम रद्द करणे हा मुख्य उद्देश आहे। यासाठी 4 संहिता अस्तित्वात आणल्या आहे। 4ही संहिताचा आपण एका क्रमाक्रमाने माहिती पाहणार आहोत। मुख्य 4 संहिता आहे बदल केलेल्या। त्या संहितेपैकी पहिली संहिता आहे पगार आणि वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता 2 क्रमांक, 3 सामाजिक सुरक्षा संहिता, 4 व्यावसायिक सुरक्षा व कार्यपद्धती। आता नवीन नियमानुसार पगाराच्या मूळ रचनेत एकूण 5 मोठे बदल होणार आहे। आता या नियमानुसार पगाराच्या मूळ रचनेत जे 5 बदल होणार आहे त्या 5 बदलामुळे पगाराच्या रचनेतील 5 बदल खालील प्रमाणे स्पष्टपणे नमूद करत आहे आणि माहिती पाहूया। बदल क्रमांक 1 बद्दल आपण माहिती जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे बेसिक सॅलरी अधिक महागाई भत्ता म्हणजे डीए यांची पगाराची किमान 50% अनिवार्य झाली पाहिजे। म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हातात 50% रक्कम मिळाली पाहिजे। यापूर्वी कंपनी बेसिक सॅलरी कमी देऊन भत्ते जास्त देत होत्या, आता तो मार्ग बंद झाला आहे। उदाहरणार्थ पाहूया। त्यासाठी जर तुमचा पगार 60,000 असेल तर त्यातील किमान 30,000 रुपये बेसिक सॅलरी असणे गरजेचे आहे आणि ही टेक होम सॅलरी घेणे आवश्यक आहे। त्याचबरोबर बदल क्रमांक 2 आपण पाहूया। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण जीपीएफ असे म्हणतो, पीएफ असे म्हणतो, या पीएफ मध्ये वाढ संदर्भामध्ये ही माहिती आहे। पीएफ हा बेसिक पगारावर आधारित असतो। बेसिक सॅलरी वाढली की पीएफ सुद्धा वाढतो, ऑटोमॅटिकली वाढतो। पीएफ मधील कपात आपोआप वाढेल। उदाहरणार्थ जर बेसिक सॅलरी जर तुमची 20,000 असेल तर तुमच्या पीएफ ची कपात ही 2,400 रुपये होईल। जर तुमचा बेसिक सॅलरी ही 30,000 रुपये असेल किंवा 30,000 रुपये झाल्याने पीएफ ची रक्कम वाढ होऊन 3,600 रुपये आपोआप होईल। याचप्रमाणे बदल क्रमांक 3 पाहूया। बदल क्रमांक 3 हा ग्रॅज्युएटीच्या नियमाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बदल आहे आणि हा बदल म्हणजे तिसरा बदल हा ग्रॅज्युएटीच्या नियमामध्ये बदल आहे। आता कर्मचाऱ्यांना लागणारी सॅलरी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आली आहे। विशेषतः फिक्स टर्म मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कालावधीत ग्रॅज्युएटीचा फायदा होणार आहे। बदल क्रमांक 4 गिग वर्कर्स सुरक्षा। यामध्ये गिग वर्कर्स मध्ये जे
कर्मचारी येतात त्यांना सामाजिक सुरक्षता प्रदान करणे हा मुख्य हेतू आहे. जर सर्व काम करणारे कर्मचारी असेल, मग ते रस्त्यावर फेरीवाले असले तरी सुद्धा त्यांनाही सुद्धा सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे या मध्ये पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आधारित कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता निर्माण केली आहे आणि ती मिळणार आहे. या योजनेमध्ये सामील असणारे कर्मचारी म्हणजे कॅब चालक, फूड डिलिव्हरी बॉईज, ऑनलाईन सेवा देणारे प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना विमा आणि निवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि बदल क्रमांक 5 पाहूया. बदल क्रमांक 5 म्हणजे पगारात 100% पारदर्शकता आणणे. कंपन्या विविध भत्त्याच्या नावाखाली भत्ते देऊन पगाराची गुंतागुंत करत होते. आता ती गुंतागुंत करता येणार नाही. एकूण भत्ते हे पगाराच्या 50% पेक्षा जास्त ठेवता येणार नाही. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी टेक होम सॅलरी पगार कमी होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे पीएफ ची कपात वाढेल. मात्र दीर्घकाळात पीएफ आणि जीपीएफ आणि ग्रॅज्युएटी यामध्ये मोठी वाढ होईल. निवृत्तीच्या वेळी सामाजिक सुरक्षितता मिळेल. आणि या नवीन नियमाचा परिणाम खाजगी क्षेत्रातील कर्मचारी म्हणजेच आयटी क्षेत्र, कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या उद्योग धंद्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची संपूर्ण स्वरचना किंवा रचना पूर्णपणे बदलणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत याचा परिणाम कमी होईल, कारण सरकारी कर्मचाऱ्यांची पद्धती ही या अगोदरच वेगळ्या पद्धतीने निश्चित झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष जाणून घेऊया. नवीन लेबर कोडमुळे पगाराची रचना आणि पारदर्शकता होईल आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता वाढेल. त्यामुळे आपला इन हँड सॅलरी बदलणार असल्याने आताच वैयक्तिक आर्थिक योजना नव्याने तयार करून ठेवणे योग्य ठरेल. करिता सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराचे नियोजन करणे. 50% पगार हातात येणार आहे आणि 50% कपात मध्ये जाऊ शकतो. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.